कारण मुलगी गेली, मी संपलंच जमाय. मला तिच्याशिवाय जगात काही प्रिय नाहीये. नमस्कार, मी प्रिया दळवी. मी मालाडमधून आली आहे. असं म्हणतात ना, प्रत्येकाचे भोग असतात जन्मापासून. सर म्हणतात तू आतून दुःखी आहे, पण आतून दुःखी काय आहे ते मला माहिती नाही. मी असले कसले कर्म केलेत की त्यामुळे मला हे भोग भोगायला मिळतात. त्याच्यात लग्नासाठी घाई, मी संसार केला त्या माणसावर आणि मला सुंदर गोंडस देवाने मुलगी दिली. इतकी सुंदर, इतकी गुणी ना. मी खूप खूप धन्यवाद केलं देवाचे, खूप आभार मानले. पण ते पण देवाला नाही बघवलं. देवानी माझ्याकडून ती घेऊन गेली. त्या दुःखातून मी अशी वेडीपिशी झाली, मला काही सुधरेना. मी विचार करते की माझा उद्याचा दिवस चांगला असेल, कधीच नसतो. मला आज शांत झोप लागेल, कधीच नसते. माझ्या नवऱ्याशी माझं एवढं अटॅचमेंट नाही, तेवढं माझ्या मुलीशी होत. माझं जग, माझं सर्वस्व ते होत. पहिली प्रायोरिटी माझी ती होती. आता ती आहेच नाही. माझी मुलगी गेल्यानंतर मी वेड्यापेक्षासारखी झाली. मला झोप नाही यायची. मी घरात एकटी नाही राहायची. मी घरात एकटी असते तर खूप मोठा टीव्ही लावून बसायची की मला एवढी भीती यायची. मग आता ह्याच्यात मी बाहेर कसं पडणार? मला घरचे समजत आहेत, सगळे समजत आहेत. पण मी रेखीबद्दल खूप, म्हणजे माझी मुलगी जन्मायच्या आधीच मी असं वाचलं होतं की रेखी आहे. मला एक जण बोलले, तुला शिकायचं आहे का? आपले खूप सारे ऊर्जा जागृत होतात. आणि असंच अचानक माहितीने मला ऑनलाईन नंबर मिळाला आणि मी ते गुरे दिशाकडून वाचलं. म्हटलं काय माहिती, देव मला एक संधी देत असेल जगण्याची. कारण मुलगी गेली, मी संपलंच जमाय. मला तिच्याशिवाय जगात काही प्रिय नाहीये. गुरे दीक्षा मिळाली तर म्हटलं काहीतरी असेल, मला देव एक संधी देत असेल जगण्याची की जा करून. पण देव जाणे, माहिती नाही कुठून ऊर्जा आली आणि मी दुसऱ्या दिवशी आली इथे. ऊर्जा म्हणजे इथे आली, मी सरांकडून दीक्षा घेतली आणि घरी गेल्यानंतर त्याच दिवशी गेल्या साधनेला स्टार्ट केली. नाही, मला करायचीच आहे. साधना झाली त्या दिवशी. हळूहळू साधना करत गेली. इतकी साधना माझ्याकडून म्हणजे शांततेत व्हायची की मला खूप शांत, असं वाटतं कुठे मी तरी स्वर्गातच आहे. असं वाटतं की मला झोपून जावं, अशी माझी अवस्था असायची. एक म्हणजे मला रात्री झोप नाही यायची. मी ती जरा शांत झोपायला लागली आणि मी शांत झोपली. म्हटलं काहीतरी, नंतर मला झोप नाही लागणार. मला माझी मुलगीच दिसते, इथे आहे, तिथे आहे, तिथे, असं मला वाटायचं. ती आहे. गुरुदीक्षाकडून रेखीची साधना करेन आणि पुढे जाईन. तुमच्याकडे म्हणजे प्रार्थना करते की माझ्या मुलीला मुक्त होऊ दे. पण थँक्यू सो मच सर की तुम्ही मला एक मार्ग दाखवलात. आणि तसंच इथे आम्ही लेडीज 1-2च असतो, पण इतक्या सेफली आम्ही टेन्शन नका घेऊ. म्हणजे इथे आम्हाला खूप सेफली सगळं शिकवलं जातं आणि लेडीजसाठी खूप सेफ आहे.